श्रीरामपूर शाहरुख पठाण सर. थँक्यू. व्हॉट अ कॅच. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट या ठिकाणी मिळते आहे आणि गावठा स्पार्टन या संघाला पहिला धक्का बसतोय. काय झेल पकडलाय. ब्रिलियंट कॉट. पहिली विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. रोशन शिरसाटची मोठी विकेट या ठिकाणी मिळणार आहे आणि काय जबरदस्त झेल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. वैभव शेलार यांच्या माध्यमातून हा कॅच पकडला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला ते क्षेत्ररक्षक म्हणून कार्यरत होते आणि तिथे वन हँडेड कॅच ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला ती दृश्य बघायला मिळाली आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत, एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. एका बाजूला गावठा स्पार्टन, दुसऱ्या बाजूला गणितगुरू निमगाव. या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला बघायला मिळते आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव जरूर मिळते आहे. अकाउंट ओपन केले गेले. पहिलं षटक गणेश दिघे या ठिकाणी हाताळत आहेत. हेमंत वरंदळ, दुसऱ्या बाजूला आत्ताच नव्यानच दाखल झालेले धनंजय नवगिरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये धनंजय नवगिरे यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती आणि त्यांना आता इथे बढती मिळाली आहे. प्रमोशन त्यांचं झालंय. ते आता वन डाऊन बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत मैदानाच्या आत. सलामीला आले होते, माफ करा. धनंजय नवगिरे आता स्ट्रायकर एंडकडे, तर हेमंत वरंदळ वन डाऊनला आले. त्यांनी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1. गणेश दिघे यांच्या माध्यमातून पहिलं षटक सुरू आहे. गणितगुरू निमगाव या संघाने एक विजय या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे आणि तो ऐतिहासिक विजय होता खरं तर. मोह किंग्स या संघाच्या विरुद्ध गावठा स्पार्टन गतवर्षीचे उपविजेते पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. संपर्क नाहीये. हेमंत वरंदळ धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड होते परंतु नकार दिलाय धनंजय यांनी. धाव इथे मिळणार नाहीये. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण बघतो आहे. ज्या स्पर्धेची उत्कंठा, ज्या स्पर्धेची प्रतीक्षा आपल्या सर्वांना असते आणि ती स्पर्धा 14 तारखेपासून आपल्या सर्वांच्या भेटीला आली. आज तिसरा दिवस. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. एक सिंगल जरूर तिथे प्राप्त होणार आहे. एक धाव मिळते आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाताना पाहायला मिळते आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील अगदी सकाळच्या सत्रामध्ये गावठा स्पार्टन हा संघ खेळला. त्यावेळेस देखील धावा बनवण्यासाठी बराचसा संघर्ष गावठा स्पार्टन संघाला करावा लागला. इथे देखील पहिल्याच चेंडूवर एक विकेट मिळाली आणि त्यानंतर परत एकदा संघर्ष हा गावठा स्पार्टन या संघाला करावा लागेल धावा बनवण्यासाठी. कव्हरला बॉलला खेळलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. गणेश दिघे यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात संघाला करून देत आहेत आणि वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं की चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो आणि तो पाया रचण्याचं काम गणेश दिघे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतात. एक सुंदर मैदान, त्या सुंदर मैदानावर तितकी सुंदर स्पर्धा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. बॉलच्या मेरिटवर हा फटका. एक धाव कंप्लीट करत असताना धनंजय एक धाव मिळते. डावखुराताचे फलंदाज आहेत, प्रभावित केलंय. या स्पर्धेमध्ये डावखुराताचे फलंदाज विकास नवले यांनी देखील प्रभावित केलं होतं. गुळवंश नाईट रायडर्स या संघाचे ते खेळाडू एक मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवली होती. ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा आहेत. 1 बाद 4 धावा गावठा स्पार्टन. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक फलंदाज बाद आहे.
दुसरं षटक सुरू होतंय आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज स्वतः आयकॉन जितू पाटोळे यांना आमंत्रित करण्यात आले. गोलंदाजी करण्यासाठी ते येत आहेत. यावेळेचा बॉल काही काळ हवेत होता. तिथे सुनील शेळके यांना गुंगारा दिलाय चेंडूने, निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षण हा महत्वाचा अंग आहे क्रिकेटमध्ये आणि ज्यावेळेस इनफिल्डच्या आतमध्ये तुम्ही फिल्डिंग करता, फाईन लेग, फ्लाइंग स्लीप, इथे क्षेत्ररक्षण करताना थोडंसं कठीण आहे. ओहो, बिग हिट यावेळेस केला जातोय. मिड विकेटला बॉलला खेळलंय. शॉट अँड पुल करत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल आणि हा चौकार मिळतो आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 2 लागोपाठचे चौकार आलेत. हा फटका अतिशय सुंदर होता. मिड विकेटला बॉलला खेळलं. धनंजय नवगिऱ्यांच्या बॅटमधून अजून एक चौकार आला. चौकाराच्या साह्याने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट मिडल होताना बघायला मिळालेला नाहीये. स्वतः गोलंदाज जितू पाटोळे जात आहेत चेंडूवर. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 13 धावा आपण पाहू शकता. आमच्यासोबत क्रिक हिरोजच्या माध्यमातून स्कोरर म्हणून राम शिरसाट जॉईंट झालेत. त्यांचंही मनापासून स्वागत. हेमंत वरंदळ स्ट्रायकर एंडकडे, जितू पाटोळे गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस खूप चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केलाय आणि बॉल वेगात सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब होताना पाहायला मिळतंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 3री धाव देखील कंप्लीट झाली आहे. या मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार जर आपण केला तर मोठं मैदान आहे, गोलाकार मैदान आहे. गॅपमध्ये जर चेंडू गेला तर तुम्हाला 2 धावा 3 धावा या सहजासहजी मिळतात आणि इथे तोच प्रयत्न करण्यात आला. फटका खूप चांगला होता. इनफिल्डला क्लिअर केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. सीमारेषेच्या अगदी जवळ त्यानं बॉलला अडवलं. संघासाठी एक महत्त्वपूर्ण धाव त्यानं वाचवलेली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल थोडासा फलंदाजापासून दूर ठेवला. धावबादची संधी आहे आणि इथे फलंदाज आपण जर बघितलं तर हेमंत वरंदळ यांना मात्र माघारी जावं लागणार आहे. 2रा धक्का, 2री विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. रिव्ह्यूची मागणी आहे. धावबाद कोण आहेत ते मात्र या ठिकाणी चेक केलं जात आहे. पहिल्या षटकापासून आपण हेमंत वरंदळ यांना पाहतो. ते धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड होते मागच्या ओव्हरमध्ये आणि धनंजय यांनी त्यांना थांबवलं होतं, कारण विकेट इथे गमावणं हे या परिस्थितीमध्ये तरी ठीक नव्हतं. धावबादच्या स्वरूपामध्ये हे खरं तर एक विकेट तर मिळणार आहे, परंतु बाद कोण आहे ते चेक केलं जात आहे.
तर फलंदाज बाद आहेत आणि बाद होणाऱ्या फलंदाजाचं नाव आहे हेमंत वरंदळ बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. फलंदाजांसाठी एक सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीने. ज्यावेळेस तुम्ही धाव घेण्यासाठी धावता त्यावेळेस खेळपट्टीवरून आपण धावू नका. ही एक सूचना आहे. त्यावेळेस थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. धाव इथे मिळणार नाही. जितू पाटोळे यांचं चांगलं षटक इथे समाप्त झालंय. ओव्हर नंबर 2 संपले आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 16. 2 बाद 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. 16 धावा आपण धावफलकावरती बघतोय. चांगली सुरुवात खरं तर गोलंदाजी करणाऱ्या गणितगुरू निमगाव संघाने केली आहे. गणितगुरू निमगाव संघाची गोलंदाजी चांगली आहे. ज्यावेळेस मोह किंग्सच्या विरुद्ध ते धावा रोखत होते त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मोह किंग्सचा संघ एक हाती सामना जिंकेल, परंतु त्यानंतर पलटवार केला होता गणितगुरू निमगाव संघाने देखील आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्या संघाने विजय मिळवला होता. इथे देखील पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च झाल्या. 2 विकेट देखील मिळालेल्या आहेत. नवीन फलंदाज आपण जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत स्वप्नील लोणारे यांना आपण बघू शकता. गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक शुभम तांबे यांच्या हातामध्ये देण्यात आलंय. एक मॅन ऑफ द मॅच शुभम तांबे यांनी मिळवलेली आहे. ते आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे करण्यात आला. स्वप्नील लोणारे यांच्यासाठी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 16 धावा. गणितगुरू निमगाव त्यांच्या विपक्षामध्ये गावठा स्पार्टन असा सामना आहे. तिसरा सामना हा गावठा स्पार्टनचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि तिथे कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय, परंतु हा फटका देखील थोडासा मिसटाइम होता. नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड झाला. धावपतची अजून एक संधी आहे आणि यस फलंदाज धनंजय यांना देखील धावपतच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागतंय. तिसरा धक्का, तिसरी विकेट, अतिघाई संकटात नाही आणि इथे तेच चित्र बघायला मिळालं. अजून एक विकेट डाऊन होते. फलंदाज धनंजय नवगिरे बॅक टू द पॅव्हिलियन.
या ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आलाय. आखूड टप्प्याचा बॉल, सरप्राईज डिलिव्हरी होती अविनाश जाधवसाठी आणि थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणू शकतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून गेलाय. या चेंडूने अविनाश जाधवला विचारलं, हाऊ आर यू, कसे आहेत. ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर 22, 3 बाद 22 धावा. धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये गणित गुरु निमगाव गावठा स्पार्टन अशी मॅच सुरू आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 14 संघ खेळत आहेत आणि 2 गट आहेत. त्या 2 गटांमध्ये 14 संघ विभागले गेलेत. फुल टॉस लॉंगॉनच्या दिशेने क्रॉस बॅटेड फटका आहे. आडव्या बॅकने बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला अडवलं जाते. गणेश दिघे यांना आपण बघतोय. गणेश दिघे या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक भूमिका बजावत आहेत. आयोजक कमिटीचे एक प्रमुख सदस्य देखील आहेत. क्रिक हिरोजच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग देखील होताना पाहायला मिळते. संघामध्ये चांगले गोलंदाज म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चांगले फलंदाज आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांची विशेष भूमिका आपल्याला बघायला मिळते. बॉल हवेत आहे आणि सीमा रेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. अविनाश जाधव यांच्या बॅटमधून निघतो एक शानदार दमदार षटकार. सुंदर फटका होता. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला लॉंग ऑफच्या दिशेने खेळणं हे तितकं सोपं नाहीये. खूप चांगला फटका. अगदी विराट कोहली यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध जो फटका खेळला होता त्याची आठवण. शॉर्ट बॉल समोर खेळणं हे तितकं सोपं नाहीये. षटकार आला. त्यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका खेळला आहे. कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकच धाव मिळेल. 14 संघ 2 गटामध्ये विभागलेत. ग्रुप ए चा विचार जर केला तर कुंदेवाडी लायन्सचा संघ ग्रुप ए मध्ये आहे. गावठा स्पार्टन, सिन्नर टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बडजिरे, गणित गुरु निमगाव, मोह किंग्स, डुबेरे स्ट्रायकर्स हे अ गटातले संघ आहेत. ब गटाचा विचार जर केला त्यावेळेस देखील रडारमध्ये बॉल हवेत आहे. गणेश दिघे तिथे पकडतायत झेल. विकेटचं पतन होतंय. चौथा धक्का. चौथा फलंदाज जड पावलांनी मैदान सोडतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. अजून एक विकेट या ठिकाणी मिळते आहे. फलंदाज बांधून परतलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट मिडल झालेला चेंडू नव्हता. गणेश दिघे यांनी पकडला. एक चांगला झेल. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज प्रतीक आंबेकर यांना आपण बघू शकता. अविनाश जाधव यांच्या साथीनं डाव सावरण्याची गरज आहे. गावठा स्पार्टन संघ या स्पर्धेमध्ये थोडासा अडखळताना दिसतोय. गतवर्षी ज्या पद्धतीनं हा संघ खेळला, अगदी यावर्षी देखील स्वप्न नवीन होतं आणि ते स्वप्न घेऊन हा संघ उतरला होता मैदानामध्ये. त्यावेळेचा बॉल हलक्यातनं स्टिअर केला जातोय. कव्हरला बॉलला ढकललंय. पुश करो और खुश रहो. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. प्रतीक आंबेकर खातं उघडतायत. धावसंख्या 31 या आकड्यावर जाते. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. 8 षटकांची लढत आहे. मी सातत्याने आपण उल्लेख करत आलो की संयम आणि आक्रमकता या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहिजे फलंदाजीमध्ये आणि इथे संयम आणि आक्रमकता दोन्ही गोष्टी दाखवाव्या लागतील एक चांगल्या टार्गेटकडे जायचं असेल. लॉफ्ट केलाय. बॉल समोर उडवलाय. हा ट्रेडमार्क फटका, हा सिग्नेचर शॉट फलंदाज अविनाश जाधव यांचा. हा दुसरा षटकार. सुंदर फटकेबाजी. ओव्हरचा खेळ देखील संपतोय. 4 ओव्हर संपल्यात. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. गावठा स्पार्टन 4 बाद 37 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्यात आणि याच पद्धतीनं बॅटिंगची आवश्यकता आहे. योद्ध्यासारखी फलंदाजी करावी लागेल. संकट समय जो लढतो तो खरा योद्धा आणि आज संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. या संकट समय तुम्हाला खेळणं फार गरजेचं. 4 ओव्हर तर झाल्यात. अर्धा डाव संपलाय.
आणि 37 धावा धावफलकावरती. अजूनही अर्धा डाव बाकी आहे. 4 ओव्हरचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. प्रतीक आंबेकर यांच्यामध्ये देखील क्षमता आहे गोलंदाजी करण्यासाठी. शुभम तांबे येत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाही. यष्टी रक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. व्हाईट बॉलची विचारणा देखील प्रतीक आंबेकर यांच्याकडून करण्यात आली, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला. डॉट बॉल रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात येते. पंच म्हणून आपण हेमंतजी शिंदे आणि गणेशजी जगताप यांना बघतोय मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणून कार्यरत आहेत या सामन्यामध्ये. दोन्ही संघांचा विचार जर केला तर गावठा स्पार्टन अमोल भाऊ झगडे, सोनी कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, गणेश ऑटो कन्सल्टंट, RTO एजंट गणेश अप्पा झगडे यांचा संघ आहे. तर किट पार्टनर म्हणून गावठा स्पार्टन सिन्नर संघाचे आपण पाहतोय वास्तुवर्धन, वास्तुशास्त्र व न्यूमरोलॉजी सन्माननीय सिद्धांत ओझरकर हे किट पार्टनर आहेत. तर गणितगुरू निमगाव या संघाचा विचार जर केला तर गणितगुरू पुस्तकाचे प्रकाशक शांताराम आहिरे सर आणि तुळशीराम कांडेकर सर हे संघ मालक आहेत. यस, निर्णय आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. शुभम तांबे तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. फुलर लेंथ वेगात टाकलाय, चांगला बॉल. ही फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन आहे, फलंदाजाला रोखून ठेवणारी लाईन आणि लेंथ. खोलवर टप्प्याचे चेंडू तुम्ही सातत्याने जर टाकत राहिले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि त्यामध्ये यश शुभम तांबेला मिळतं. या अगोदर देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न त्यानं केला होता, त्यानंतर पुढे टाकलेला बॉल राईट ऑन अ टार्गेट. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 4 बाद 37. लोवर फुल टॉस होता, लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, एकच धाव मिळेल. गणितगुरू निमगाव या संघाच्या किट पार्टनरचा विचार जर केला तर सन्माननीय प्रियंका शिंदे, सन्माननीय कृष्णा शिंदे, क्रिस्टलाइन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन हे किट पार्टनर आहेत. आणि शांताराम आहिरे सर, तुळशीराम कांडेकर सर यांची ही टीम आहे. यूट्यूबला जवळपास 1.85 लाख सबस्क्रायबर आपल्याला त्यांचे बघायला मिळतात. गणितगुरू पुस्तकाचे प्रकाशक शांतारामजी आहिरे सर. व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्या पुढे जाते 39 या आकड्यावर. 5वं षटक सुरू आहे. गणितगुरू निमगावचा संघ गोलंदाजी करताना आपल्याला दिसतो आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, अचूकता आतापर्यंत दाखवली गोलंदाजीमध्ये. लॉफ्ट करायचा आहे, संपर्क नाही. स्वतःवर नाराज अविनाश जाधव, कारण त्यांच्या रडार मधले बॉल आहेत आणि ते मात्र बॅटवर देताना पाहायला मिळत नाहीयेत. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 39. किती धावा बनवल्या जातील ते देखील बघणं फार गरजेचं राहील या मॅच मध्ये, कारण गावठा स्पार्टन संघाला विजयाची नितांत गरज आहे. इथे विजय मिळवणं फार गरजेचं आहे गावठा स्पार्टन संघासाठी. पाहुयात गोलंदाज तयार होत आहेत. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आलाय, पुल केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दिसतं, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतो आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं. संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आहे, त्यामुळे चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड ही तुम्हाला सातत्यानं द्यावी लागते. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड जर असली तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यानंतर गोलंदाज अजून चांगली गोलंदाजी करतो. पुढे टाकला होता याही वेळेस, परंतु पंचांनी ते दंडित केले. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा.
धावसंख्या 42 या अंकावरती जाते आहे. थोडेसे अतिरिक्त धावा आल्या त्या ओव्हरमध्ये, परंतु 11 चेंडू 11 धावा खर्च केल्यात शुभम तांबे यांनी आतापर्यंत. ही चांगली गोलंदाजी आहे. 42 रन 42 धावा. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. लॉफ्ट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजाला आसमान दाखवलंय अविनाश जाधव यांनी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. षटकार. आणि 5 ओव्हरचा खेळ देखील इथे संपतोय. 5 ओव्हर नंतर 48 धावा. 48 लॉस ऑफ 4 विकेट्स. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर 48 धावा. 4 फलंदाज बाद. गोलंदाजी करण्यासाठी ज्यांनी पहिलं षटक हाताळलं, पहिल्या षटकामध्ये ज्यांनी 4 धावा दिल्या, 1 विकेट ज्यांनी मिळवली होती पहिल्याच चेंडूवर, ती रोशन शिरसाट यांची. ते गोलंदाज गणेश दिघे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ओव्हर नंबर 6 इथे टाकलं जात. 6व्या षटकासाठी गणेश दिघे यांना आमंत्रित करण्यात आले. समोर जर पाहिलं तर प्रतीक आंबेकर यांना आपण पाहतोय. इथून पुढे धावा बनवण्यासाठी त्यांना देखील प्रयत्नशील राहावं लागेल. अविनाश जाधव यांना साथ द्यावी लागेल प्रतीक आंबेकर यांना. पाहूयात काय घडतंय. पहिलाच बॉल वेगात टाकलाय, पुढे टाकलाय. बॉलच्या लाईन मध्ये फलंदाज नव्हते. दूरवरून खेळण्याचा केलेला प्रयत्न. फलंदाजी करताना तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागतं. तुमचा आय कॉन्टॅक्ट चेंडू सोबत चांगला झाला पाहिजे. त्याचबरोबरीने फुटवर्क तुमचा फार गरजेचा असतो. वेगवेगळी कौशल्य आहेत. फलंदाजीची वेगळी कौशल्य आहेत, गोलंदाजीची वेगळी कौशल्य आहेत. त्याचा वापर करावा लागतो. यावेळेस डावेष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल डावेष्टीच्या खूपच बाहेर होता. पंचांनी इथे दंडित केलं गोलंदाजाला. 1 धाव मिळते आहे. धावसंख्या 49, 49 रन्स. ओव्हर नंबर 6 सुरू असताना आपण पाहतोय गावठा स्पार्टन हा संघ फलंदाजी करतोय. 6वं षटक सुरू असताना 49 बनवल्यात. पुढे टाकलेला बॉल फोर्स केला चेंडूला. लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1च धाव मिळेल. चांगला रिटर्न. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. गावठा स्पार्टन संघाच्या धावेंचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 अप. 50 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 6 वर्षांपासून आपण आनंद घेतला. 7वं पर्व आहे. ओहो हो, यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि 22च्या स्वरूपामध्ये एक चौकार देखील मिळेल. 5 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचली आहे. आंधळा 1 मागतोय, देव 5 देतोय. 55. 6वं षटक सुरू आहे. गोलंदाज गणेश दिघे. यावेळेस पुढे टाकलेला बॉल धाविते मिळणार नाही. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी आता अविनाश जाधव यांनी घेतली आहे. इथून पुढे धावा बनवण्याची जबाबदारी. एक 70-75 पर्यंत जर धावसंख्या गेली तर एक चांगला आव्हान असू शकतं. 70-75 पर्यंत आणि तो प्रयत्न करावा लागेल. 4-55. लॉफ्ट केलाय. समोर बॉलला उडवलंय. ओव्हर द बॉलर हेड. क्रिकेट मधलं सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र आणि त्या सुरक्षित क्षेत्रामध्ये अविनाश जाधव यांचा 3रा धमाका, 3रा षटकार. व्ही शेप मध्ये खूप चांगली फलंदाजी करतात अविनाश जाधव. 3ही षटकार त्यांनी जे खेळलेत ते 3ही षटकार समोर खेळलेत. ही त्यांची स्ट्रेंथ आहे. प्रत्येक खेळाडूचे काही पक्के दुवे असतात, काही कच्चे दुवे असतात. ते ओळखून गोलंदाजी देखील करणं गरजेचं असतं. 4-61. यावेळेस चांगला बॉल होता. थोडासा कमी गतीने टाकला होता आणि लाईन अँड लेंथ खूप चांगली होती. षटकारानंतर कमबॅक इथे केलं जाते. धावसंख्या 61 आकड्यावर. 6वं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे. 5.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. एक संधी निर्माण झाली आहे. पकडलाय झेल. विकेटचं पतन होतंय. मोठी विकेट मिळते. बिग विकेट गॉन. अविनाश जाधव बॅक टू द डगआउट.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पाचवा फलंदाज बाद झालाय. 6 ओव्हर देखील संपलेल्या आहेत. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 61 धावा. खूप चांगली फलंदाजी केली खरं तर अविनाश जाधव यांनी. अ, 27 धावा अविनाश जाधव यांनी बनवले आणि ते बाद झाले. जितू पाटोळे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण त्यांना बघू शकता. बॉल हवेत खेळलाय. फटक्यामध्ये ताकद नाहीये. एकच धाव तिथे मिळेल. जितू पाटोळे यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अनुभव फार मोठा आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार पाहिलेत अगदी जवळून त्यांनी. अनेक मोठ्या स्पर्धामध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलं असेल. 40+ मध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांचा राहिला. 5 बाद 62 धावा धावफलकावर. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यातनं बॉल निघून गेलाय. एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे दाखल होईल. धावा मिळतील. 4 धावा. चौकार येतोय. चौकारानंतर कमबॅक करणारा चेंडू 66 आकड्यावर धावसंख्या स्थिरावलेली आहे. फलंदाज स्ट्रायकर एंडकडे आपण आशिष सहाणे यांना पाहतो. यावेळेस देखील चांगला बॉल. फलंदाज थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गोलंदाजांनी हेरलं. त्यानंतर त्यांनी 2 टप्पे जर आपण बघितले, 2 चेंडू जर आपण बघितले तर एकाच टप्प्यावर टाकले आणि रिझल्ट तोच आला, डॉट बॉल. हे फार गरजेचं असतं. 66 धावा 5 बाद आहेत. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. लाऊड अपील होताना पाहायला मिळते, परंतु या अपीलमध्ये थोडासा आत्मविश्वास कमी आढळला. पंचांनी मात्र इथे नकार दिला. तिसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव आलाय. गणेश जगताप सर मुख्य पंच आहेत, आपल्याच सिन्नरचे भूमिपुत्र आहेत आणि या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगमध्ये पंच म्हणून त्यांना आपण गतवर्षी देखील पाहिलं, खूप चांगलं कार्य करताना. समोर खेळलाय बॉल. व्ही शेपमध्ये हा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. थोडंसं फंबल जरूर झालं. अंडर आर्म थ्रो केला आणि तिथे एकच धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 7 ओव्हर संपलेले आहेत आणि 7 ओव्हर नंतर 67 धावा धावफलकावरती आहे. आफ्टर 7 ओव्हर 67 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. गावठा स्पार्टन हा संघ करतोय फलंदाजी. 67 झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू आता इनिंगचे बाकी आहेत आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज नील वायचळ यांना आपण बघणार आहोत. निलेश वायचळ येत आहेत. निलेश वायचळ यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर देण्यात आली. बघूयात, हे फार महत्त्वाचं षटक राहील. स्ट्रायकर एंडकडे आशिष सहाणे यांना आपण बघू शकता. दुसऱ्या बाजूला प्रतीक आंबेकर. हे 2 फलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. शॉर्ट अँड पुल भव्य स्वागत निलेश वायचळ यांचं करण्यात आलंय आणि इथे फलंदाज गोलंदाजाला सांगतायत, आई आपका स्वागत है. 73 धावा धावफलकावरती. शॉर्ट अँड पुलचा फटका, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर केला होता परंतु फलंदाजाने त्या चेंडूला त्याची जागा दाखवली. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलं. चेंडूने हवाई सफर केली आणि एक षटकार मिळाला. गावठा स्पार्टन संघाला धावसंख्या झाली आहे 73. शेवटचं षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवर एक षटकार आलाय. मोठं षटक होईल का? फुलर लेंथवरचा बॉल कमबॅक केले गोलंदाजाने.
चांगला बॉल इथे टाकलाय, लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल, थोडंसं फंबल होताना दिसलं, त्याचा फायदा बॅटिंग टीमला 2 धावा आल्या. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 75 धावा आशिष सहाणे, दुसऱ्या बाजूला प्रतीक आंबेकर. हे 2 फलंदाज खेळतायत. 75 आतापर्यंत झालेले आहेत. निलेश वायसरे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. त्यावेळेस देखील अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड विकेटला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. याही वेळेस थोडंसं फंबल, 2 रन मुकम्मल. आतापर्यंत धावा आल्या 10 पहिल्या 3 चेंडूंमध्ये. 77 धावा धावफलकावर. थोडासा दबाव असतो प्रत्येकावर, प्रत्येक खेळाडूवर, त्यामुळे थोडंसं फंबल देखील होताना पाहायला मिळतं. धावसंख्या झाली आहे 77. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना लॉफ्ट केलाय. यावेळेस देखील बॉल हवेत आहे, उंची तर मिळाली आहे, लांबी नाहीये. गणेश दिघे चेंडूच्या खाली आहेत, चूक होणार नाही. झेल पकडला आणि फलंदाज क्रमांक 6 बाद होऊन परतणार आहेत. फलंदाज झेल बाद. म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची म्हणजे फुल टॉस बॉल मिड विकेटला खेळलाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 83 धावा झाल्यात, बऱ्याचशा धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. 2 षटकार आलेत, 2 डबल्स आलेत, 1 विकेट देखील आली. शेवटचा बॉल होता, मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती जात आहेत. 1 धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न मात्र तिथे होणार नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज इंटरेस्टेड आहे, धाव घेण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु ते मिळणार नाही. फलंदाज धावबाद होतील, धाव मिळेल फक्त 1. धावा झाल्यात 84 आणि जिंकण्यासाठी गणित गुरु निमगाव या संघाला धावा बनवायच्यात. 84 धावा, 84 रन्स टू विन. विनंती आहे लगेच फिल्डिंग लावा गावठा स्पार्टन. आणि ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
पहिला चेंडू अगदी आपण पाहिला या ठिकाणी उजव्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. रोशन शिरसाटचा पहिला चेंडू खराब आलाय. 85 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा. लागोपाठचा दुसरा वाईट. सकाळी पुकारलेली गाडीची जी चावी आहे ती आता दुपारी घेऊन गेलेली आहे. धन्यवाद. इथे रिव्ह्यू गणेश सर फक्त एक टायमिंग ठेवा रिव्ह्यू साठी. रिव्ह्यू घेण्यासाठी सुद्धा टाइम लिमिट आहे. नेक्स्ट टाइम फक्त हा हेमंत सर एक 10 सेकंदाच्या आत निर्णय दिला की त्याच्यात 10 सेकंदाच्या आत जर आक्षेप घेता आला तर ठीक. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. व्हाईट बॉल. दोन्ही चेंडू अगदी आपण पाहतोय खराब आपल्याला जे पाहिले मिळाले. टॉस अगदी आपण पाहतोय यानंतरच्या सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये निश्चितप्रमाणे संपन्न होतोय. अध्यक्ष आदरणीय किरणशील भंडार यांच्या शुभ हस्ते त्यांच्या समवेत सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किरणशील भंडारे, त्याचबरोबर सिन्नर टायटन्स या संघाचे संघमालक अजय शेठ परदेशी, त्याचबरोबर आदरणीय आमचे शरद भाऊ घुगे STPL उपाध्यक्ष या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शून्यावरती परतावं लागलं. या ठिकाणी शुभम तांबे आला. फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे असं अजिबात नाही. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 8 षटकांच्या लढती आहेत. पण इथे शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर निश्चितप्रमाणे गणित गुरु निमगाव संघाला बसलेला एक जबरदस्त धक्का जो आहे आणि या धक्क्यातून इथं सावरण्याचा प्रयत्न आता गणेश दिघे आणि त्याचबरोबर वैभव शिलार या ठिकाणी करणार का ते आपल्याला पाहिजे. रोशनचा पहिले 2 चेंडू खराब होते परंतु तिथून पुढचं कमबॅक अगदी आपण पाहिलं. रोशन शिरसाटचं पुढचे 2 चेंडू डॉट येताना पाहिले मिळाले. पुढच्या चेंडू विकेट पण आली, चांगला झेल पण झाला. आता न्यू बॅटर गणेश दिघे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ते आता काय करामत करतात आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रतिदा रोशन टू गणेश. गोलंदाज तयार आहे रोशन. हायवेनकडून गोलंदाजी निश्चितप्रमाणे केली जाते. रोशन टू गणेश दिघे.
इथे प्रयत्न केला गेला होता इथे झेल घेण्याचा, परंतु झेल होऊ शकला नाही. एफर्ट जबरदस्त लागलं गेलं आणि त्या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूची गती कमी करताना पाहायला मिळाला. बॅकअपचं कामकाज झालंय, धावबाची संधी आहे, घरटं सोडलं आणि घरावरती बुलडोझर फिरवलाय, घर उद्ध्वस्त झालं. बिग विकेट, धक्का अजून एक बसला गेलाय, तो इथे गणेश दिघे यांच्या रूपाने. धावबाद क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे विकेट येताना आपल्याला जी पाहायला मिळाली, म्हणजे एक धाव आली, त्यानंतर दुसरी धाव येताना पाहिलं, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असतात, तर नंतरचा अगदी शेवटच्या क्षणी दिलेला नकार आहे आणि विकेट निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण खूप दूरवरती गणेश निघून आले होते आणि कॉल थोडासा चुकीचा पाहायला मिळाला आणि एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सुनील अण्णा शेळके आपल्याला पाहायला मिळतील. 2 बाद 4 धावा, 2 बाद 4. या दरम्यान अगदी आपण पाहतो अजून एक झेल झालाय. सुनील म्हणजे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं सुद्धा संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा संख्या ज्या आहेत त्या आहेत 3 बाद 4 धावा. षटक क्रमांक पहिलं संपले, 2 धावा अतिरिक्त आहेत, 3 फलंदाज बाद आहेत, धावा संख्या 4 आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जो 5व्या क्रमांकावरती आलाय ते जितूदादा पाटोळे आहेत. गणित गुरु निमगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी फलंदाजी करतोय, धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि गणित गुरु निमगाव संघाला आता त्यांची गणित आखावी लागतील. कारण इथं गणित जर आखली नाहीत तर संघ खूप मोठ्या अडचणीत सापडू शकतो. 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 बाद 4 धावा आहेत आणि आता 7 ओव्हरचा सामना बाकी आहे. 81 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे आणि स्ट्राईकला आहे वैभव शेलार. 6च्या 6 चेंडूवरती नॉनस्ट्राईकच्या बाजूला होतं वैभव. त्यानंतर अगदी स्ट्राईकला त्याला पाहिलं मला एका धावसंख्येने खातं खोललं. गोलंदाज सुनील ढगळे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आलाय. तसं पाहिलं तर अगदी मैदानाच्या आतमध्ये गावठा स्पार्टन संघ आता तिसरा सामना खेळतोय. पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकार लागलेला आहे, पण इथे कामगिरी पाहता या सामन्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवायचाच आहे या त्वेषाने, या भावनेने मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. जितूदादा पाटोळे या दरम्यान अगदी आपण पाहतोय कॅप्टन कसा असावा आणि आयकॉन कसा असावा. आल्या आल्या जितूदादाने खेळलेला एक सूर्यप्रकाशचा चौकार हे दाखवून देतोय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. एका चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावसंख्या 9. पहिला चौकार आला होता जितूदादा यांच्या बॅट मधून. धापलकर धावसंख्या 9 वरती धापलक स्थिर आहे. 76 धावा अजून या दरम्यान बडवायच्या आहेत. विशेष म्हणजे काल 6 चेंडूवरती 6 चौकार जाताना पाहायला मिळाले आणि तिथून पुढे अगदी आपण पाहतोय की मागण्या वाढल्या गेल्या. म्हणजे आजही 6 चेंडूवरती 6 चौकार जाणार का, 6 चेंडूवरती 6 षटकार जाणार का. अजून एक चेंडू या दरम्यान आपण पाहतोय डॉट आलाय आणि त्यासाठी बक्षीस जे आहे इथून पुढच्या उर्वरित असणाऱ्या दिवसांमध्ये 25 डिसेंबरच्या मेगा फायनल पर्यंत जेवढे फलंदाज 6 चेंडूवरती 6 चौकार खेळतील
त्यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपये आणि लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार खेळणाऱ्या फलंदाजासाठी 1000चं बक्षीस या स्पर्धेमध्ये जे आहे ते सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिस हब आदरणीय गणेश आव्हाड सर जे डायरेक्टर आहेत सक्सेस जॉब प्लेसमेंटचे त्यांच्या माध्यमातून ही बक्षीस असणार. इथून पुढे अगदी रोज 25 तारखेच्या मेगा फायनल पर्यंत 6 चेंडूवरती 6 चौकार 500 रुपये, 6 चेंडूवरती 6 षटकार 1000चं बक्षीस. सक्सेस व्हा, बक्षीस मिळवा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय सुरेख निश्चितप्रमाणे खेळला गेलाय. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपले जाते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 बाद 10 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्फत आपल्याला पाहिजे मिळेल थोडीशी चर्चा होतीये. फक्त खेळाडूंना एकच विनंती राहील की चर्चेसाठी जेवढा वेळ घेतला जातो तेवढा वेळ आज तुम्ही घेऊ नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बोतींचा मारा करणं गरजेचं होतं. निश्चितप्रमाणे ही गोष्ट आपण सातत्याने पाहतोय, परंतु वेळेअभावी आपण डे निश्चितप्रमाणे ठरणार आहे. आज फलंदाजी या बाजूने, उद्या फलंदाजी त्या बाजूने असणार आहे. हा फरक आहे. हलक्यातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो केला गेलाय. कालही 100 धावा पलीकडून झाल्यात, आजही 100 धावा इकडून झालेले आहेत. कालही अर्धशतक तिकडून झालेलं आहे, अर्धशतक आजही इकडून झालेलं आहे. काही निर्धाव चेंडूंची मालिका आम्ही काल तिकडून नाही पाहिली, आज आम्ही इकडून पण पाहतोय. त्यामुळे एंड जरी बदलत असेल पण ज्याचं क्रिकेट चांगलं, त्याची कामगिरी चांगली, तो बाजी मारणार हे तितकाच खरं आहे. षटकार आलाय छेरात. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. छत्रपती सुपर जायंट्स याच्यावरती अगदी फ्लेक्स वरती खेळलेला एक सूर्यप्रकाशचा षटकार अगदी आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय एक अचूक टप्प्याचा मारा होताना पाहिला. षटकारानंतरचा पुढचा चेंडू डॉट आला रोशन शिरसाटचा. इथे सामना जिंकण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये नांगर रवून कामगिरी करावी लागणार आहे. ते जितू पाटोळे यांना लढावा लागेल, लढल्याशिवाय पर्याय नाहीये. या दरम्यान परत एकदा चेंडू खेळला गेला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक बाद असतात. शेरन शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक 22 वरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 32 चेंडू बाकी राहिलेत आणि 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय, तुम्ही पहा 0660 हे 5 डिजिट आहेत. कोणाचे आहेत? रोशन सिरसाट यांचे काही मोबाईल नंबर नाही शेवटचे. तर 10 डिजिट पैकी एक मोबाईल नंबरचा आकडा नाहीये, तो आहे 6 चेंडूंपैकी टाकलेले 5 चेंडूंचा आकडा आहे. 0660 and 0. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय संपले जाईल. आता तिसरं 3 षटक संपली, 3 बाद 22 धावा धावफलक आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक इथं 3 संपले. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 30 चेंडू बाकी राहिले आणि अर्थात 5 ओव्हरचा सामना बाकी राहिला. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12.60 ची सरासरी अजून हवी आहे. गोलंदाज सुनील ढगळे आलाय, ज्याने पहिलं षटक टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. उजवाताने सुनील, सूर्य फटकाय, लॉंगॉनला चेंडू खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आता
दर्शक बनेल. षटकार छेडत फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. वैभव शिलार इथे करतोय गोलंदाजावरती वार. मिळेल षटकार. पुढची चर्चा अगदी आपण पाहतोय. निश्चितच ऋतू पाठवळे करतायत. संघाचे संघनायक पण आहेत, आयकॉन पण आहेत. त्यामुळे जबाबदारी आता जितू दादावरती आणि एक थोडासा कानमंत्र वैभव शिलारला दिलेला आहे. परत एकदा आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट यार्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू आहे. धापलकधी धावा संख्या 28 लॉस ऑफ 3 विकेट इन 4th ओव्हर प्रोग्रेस. समीकरण आहे 28 चेंडू आणि बनवायचे आहेत 57 धावा. पॉइंटला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एक धाव मिळेल. एका धावसंख्येनंतर धापलक 29 वरती 29 लॉस ऑफ 3 विकेट्स निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आज परत एकदा पाहायला मिळतंय. कारण सातत्याने अगदी आपण पाहतोय की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला आज आपली आपली जबाबदारी जी पार पाडायची आहे. सूर्य फटका. ओव्हरपिच चेंडू होता पण क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय आणि लेपंगा. सेलिब्रेशन सुनील दगडेचं. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे एक चांगली विकेट येताना पाहायला मिळाली. त्यानंतर तर सेलिब्रेशन जे होतं ना ते पाहण्याजोगं होतं सुनील दगडे याचं. कारण एक षटकार त्याला जो खेळला गेला होता सुनील दगडे याला वैभव शिलार आणि पण तिथून पुढे कमबॅक केलंय. पण सगळ्यात मोठी विकेट जी होती ती जितूदादा पाटोळे यांची होती आणि एक मोठी विकेट येताना पाहायला मिळालेली आहे. चौथा फलंदाज बाद झाला. 29 धावा आहेत. 26 चेंडू बाकी राहिलेत आणि अजूनही 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 26 चेंडू 56. इथे चेंडू डॉट. निर्धाव. राम शिरसाट सर आहेत ऑनलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये. शबासकी हाच त्यांचा दाम. सुंदर करतायत काम. नाव त्यांचं राम. फुलटॉस. इथे मात्र चेंडू पोहोचला जाईल स्क्वेलेगला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. त्या ठिकाणी एका सिंगलच्या रूपाने षटकाची होईल समाप्ती. 4 षटकं या ठिकाणी जी संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 30 धावा. उर्वरित 24 चेंडू आणि बनवायच्यात 55 धावा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. धावसंख्या धावसंख्या 30 आहे. अजूनही 55 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. सामना रंगतदार अवस्थेत जाताना पाहायला मिळेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण दोन्ही संघामध्ये असणारे जे काही खेळाडू आहेत गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक तितक्याच ताकदीची निश्चितप्रमाणे असणारी ही कामगिरी सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पहिल्या 2 सामन्यात जरी पराभव असेल पण या सामन्यावरती आता उरबडीची मजबूत पकड करतायत. परफेक्ट यार्क. प्रतीक आंबेकर आहे त्या ठिकाणी गोलंदाज. पण अप्रतिम चेंडू यात्रा अगदी आपल्याला पाहायला मिळालाय प्रतीक आंबेकर याचा. कारण पहिल्या 2 सामन्यात जरी पराभव झाले असले परंतु तिथून पुढे यांनी ठरवलंय की इथून पुढच्या प्रत्येक सामन्यामध्ये शर्तीची झुंज द्यायची. कारण 1-2 पराभव झाला म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव झाला असं अजिबात नाही. संधी आहे आपल्याकडे अजूनही. मंगलला चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल. धापलकीकडे पुढे जाईल प्रसाद ठोक आणि त्याचबरोबर वैभव शिलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय.
बॅकफुटला सरकत अगदी हळूवारपणे चेंडू पंच केलाय. एक धावसंख्येसाठी धावफलक एकदम पुढे जाईल. 32 वरती धावफलक आहे. विजयाचं सूत्र थोडंसं वेगळं असतं नेहमी. माणूस सुद्धा चालताना किंवा आयुष्य जगत असताना थोडासा पडतो, झडतो, थोडंसं खर्चलं जातं, लागलं जातं, म्हणजे किंवा काही काही ठिकाणी पराभव पत्करावा लागतो, अपयश येतं. म्हणजे अपयशातून माणूस खचून न जाता उभं राहणं सगळ्यात गरजेचं असतं. चेंडू पुन्हा एकदा खूप मोठी उंची घेतोय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, चेंडू खाली आणि अजून एक विकेट. विकेट नंबर 5. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. गावठा स्पार्टन संघ यात्रा अगदी आपण पाहतो एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय आणि गणित गुरु निमगाव संघ थोड्याशा अडचणीत सापडलाय. 5 बाद 32 धावा आहेत. 20 चेंडूमध्ये 53 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर आता तर आव्हाड भाऊसाहेब मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 20 चेंडू आणि 53 धावा अजून या दरम्यान पडवायच्या आहेत. एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नाना पाटेकरांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर अच्छा आहे, अच्छा आहे. खूप चांगला चेंडू निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. 5 बाद 32 धावा आहेत. 19 चेंडू आणि 53 हा पाठलाग निश्चित प्रमाणे अजूनही करायचा. लॉंग ऑफला चेंडू जो पोहोचला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मिळेल आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 5 ची समाप्ती झाली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 5 बाद 33 आहे. उर्वरित 18 चेंडू 52 धावा बनवायचे आहेत. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 18 चेंडू 52चा पाठलाग अजूनही करायचा आहे. परंतु ती ताकद निश्चितप्रमाणे आता भाऊसाहेब आव्हाड आणि वैभव शिलार यांच्यामध्ये आता जी आहे ना, ती ताकद आता आजमावी लागेल. कारण ऑक्शन मधून आपली निवड झाली आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण अनसोल्ड नव्हतो, आपण सोल्ड झालोय. आपल्यावरती विश्वास टाकला गेलाय. बरं, एवढा विश्वास टाकून आपण प्लेइंग इलेव्हन मध्ये आहोत, हे सगळ्यात महत्वाचं कारण. आणि आज हिरो बनण्याची संधी आहे आणि या संधीचं सोनं इथं कशा प्रकारे केलं जाईल हे पाहावं लागेल. कारण इतिहास हा रचावा लागतो. मी मगाशी पण एक वाक्य सांगितलं, इतिहास बनत नाही, इतिहास बनवावा लागतो. आणि हा इतिहास आज 18 चेंडूमध्ये 52 धावसंख्येचा होणार का ते पाहिलं खूप मजा येणार. कारण आम्ही कित्येक मॅचेस पाहिल्यात. 12 चेंडू 48, 12 चेंडू 53 ह्या मॅच संपलेल्या आहेत. 1-1, 2-2, 3-3 चेंडू राखून. अरुण अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्कावरती आला. पहिल्या चेंडूवरती विकेट. अरुण वाढवणे, मॅन फ्रॉम देवपूर. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 6वी विकेट आली आहे. 6 बाद धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आता 33 आहे. 6वं षटक सुरू झालंय. 17 चेंडू आणि 52चा सामना बाकी. तुम्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता तर सागर कहांडळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पण विशेष म्हणजे वैभव आघाडीसाठी उतरलेला आहे. 6 फलंदाज बाद झालेत आणि तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये फारशी संधी पण त्याला एक षटकार त्यांनी खेळलेला आहे. 6 चेंडू 9 धावा वैभव शेलारच्या आहे. यावेळेचा चेंडू अरुणचा सुरेख आहे, परंतु उजवीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. त्याप्रकारची धावसंख्या जी आहे ती असेल आता 34. या दरम्यान आपण पाहिले चेंडू हवे तिथे अजून एक विकेट. धक्का क्रमांक 7वा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची
बळीची टाळी. स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय आमचे नितीनजी रायते साहेब उपस्थित झाले. त्याचबरोबर सिनियर स्पोर्ट्स असोसिएशन कमिटी मेंबर आदरणीय आमचे सतीजी नेहे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवर वर्गाचं मनापासून या ठिकाणी स्वागत. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सिनियर स्पोर्ट्स असोसिएशन, त्याचबरोबर STPLचा आमचा सगळा मित्रपरिवार त्यांनी खूप मोठं कष्ट या ठिकाणी घेतलेला आहे. हा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. पंधरा चेंडू आणि 51 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करावा लागेल. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू. परत एकदा भन्नाट वेग अगदी आपण पाहिलं. अजून एक डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आतापर्यंत अरुण वाढवून टाकले. एक धाव त्याची फक्त जी खर्चली अर्थात ती वाईडच्या रूपाने आलेली आहे. बॅटच्या सने अजून त्यांनी एकही धाव खर्च केलेला नाही. प्लस 2 विकेट अरुण वाढवणे या ठिकाणी घेताना पाहायला मिळालाय. 7 बाद 34 धावा आहेत. अजून एक चेंडू डॉट. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत प्रदीप जाधव यांना. लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक मॅच वरती लक्ष असणं गरजेचं असतं, पण त्याही पेक्षा पुढच्या मॅच वरती सुद्धा लक्ष गरजेचं आहे. तुमचा नेट रन रेटला किती फरक पडू शकतो ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. आणि इथे अजून एक विकेट. विकेट नंबर 8, धक्का क्रमांक 8. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. 12 चेंडू 51चा सामना बाकी राहिलाय. 8 बाद 34 धावा आहेत. आणि प्रतीक आंबेकर आता गोलंदाजी मार्कावरती. 7व्या षटकाची होईल आता सुरुवात. तीन विकेट घेतात अरुण वाढवणे आणि धाव फक्त खर्च केली 1, ती पण वाईडची. उत्कृष्ट गोलंदाजी अरुण वाढवणे यांची पाहिली आपण. परत लॉंगॉनला चेंडू जो खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. वैभव शेलार स्ट्राईकला आहे. 7 चेंडू आणि 9 धावा वैयक्तिक आहेत त्याच्या. 11 चेंडू 51चा पाठलाग अजूनही करायचा आहे गणितगुरू निमगाव संघाला. लॉंगॉफला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय आणि एक टप्पा खात 4 रन चौकाऱ्या. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ही गोष्ट तितकीच खरी की आता हा जो फॉर्मॅट तयार झालेला आहे लीग फॉर्मॅट, बरेच जण विचार करते की त्याचा फायदा नक्की काय होतोय. खूप मोठा फायदा असतो. या दरम्यान आपण पाहतोय कलात्मक फटका सौंदर्य आहे आणि तिथे अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. काय आहे षटकार 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड. या फटक्यावरती जेवढं प्रेम करावं ते कदाचित ते कमी पडलं जाईल असं मला वाटतं. इतका चांगला फटका होता वैभव शिलोच्या बॅट मधून आलेला. परत एकदा इथे झील होता होता वाचला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब तर झालंय आणि त्या दरम्यान 2 धावा ज्या पूर्ण केल्या गेल्या. नाप्रकार धावा संख्या 46 धावा आहेत. 8 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या अजूनही 39.
सुरेख फटका परत एकदा आपण पाहतो जो खेळलाय क्षेत्ररक्षक दुर्गण चिन्हवरती पोहोचतोय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना धावबाची संधी आणि संधी गमावली. इथे 2 धावा येतील. धावफलक 48, 7 चेंडू 37. अलकातरी छोटी यात्रेमध्ये ढकलला आहे. तिथे एक धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावसंख्येने धावफलक 49 आहे. आणि आता इथे शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा शेवटच्या षटकासाठी असेल अरुण वाढवणे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. या दरम्यान अगदी आपण पाहूया इथे हा सामना संपला की लगेचच गुलवंस नाईट रायडर्स वर्सेस मळद सुपर किंग असा सामना आहे. दोन्ही टीम रेडी राहा. दोन्ही टीमने रेडी राहायचं. 6 चेंडू 36 सामना बाकी आहे. भन्नाट वेग इथे चेंडू डॉट. अरुण वाढवण्याने आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत. 7 चेंडू टाकत असताना त्यांनी एकही धाव बॅटच्या सेने दिलेली नाहीये. एक धाव आलेली त्याच्या गोलंदाजीवरती पण ती धाव वाईडच्या रूपाने आलेली आहे. हरीश ढुमरे नॉनट्रॅकच्या बाजूला आहेत. वैभव शिलार 13 चेंडू 24 धावसंख्येवरती नाबाद. 8 बाद 49 ही धावसंख्या निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. निर्धाव चेंडू परत एकदा आलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी अरुण वाढवण्याची सामन्यामध्ये आता औपचारिकता बाकी राहिली असं म्हणतरी हरकत नाहीये. कारण आता प्रत्येक चेंडूवरती 9 खेळावा लागेल असं म्हणलं तरी हरकत नाही. आता षटकार 6 धावा मिळतील परंतु प्रत्येक चेंडूवरती 9 धावा बनाव्या लागणार आहेत. 4 चेंडू आणि 36 धावा. इथे वाईड बॉल. संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा. 4 चेंडू 35. या दरम्यान चेंडू हवे. पायचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट नंबर 9 आणि अरुण वाढवणे विकेट नंबर 4. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. निलेश वायचळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. हरीश आणि निलेश ही जोडी मैदानाच्या. तर अरुण गोलंदाज आहे. 4 विकेट आतापर्यंत अरुणने घेतलेले आहेत. गोलंदाजाच्या आयुष्यातलं एक स्वप्न असतं की 10 फलंदाज खेळतायत ना, या 10 पैकी 5 फलंदाज मला बाद करत यश यावं. आणि आज संधी अरुण वाढवण्याकडे. इथे पाच विकेट मिळवणार का ते आपल्याला पाहिजे. अजून एक चेंडू डॉट. 2 चेंडू आणि 35 धावसंख्येचा सामना बाकी राहिलेला आहे. 9 बाद 50. पण आता इथे निलेशने ठरवलंय किंवा त्याच्या मनामध्ये असेल की ऑल आउट व्हायचं नाही. हा एक प्रयत्न असणार आहे. इथे वाईट. आतापर्यंत 3 वाईड आलेत. तेवढ्याच 3 धावा आहेत आणि चेंडू टाकले गेले ते एकूण 10 अरुणकडून आणि वाईटचे 3 असे 13 चेंडू त्याने आतापर्यंत टाकले. बरोबर. पण या 13 चेंडूपैकी सर्वाधिक वेगवान चेंडू कोणता होता तो आत्ताचा होता. इतका वेगवान चेंडू होता अरुण वाढवण्याचा. आणि ऑल आउट. गणित करून निमगाव संघ इथे ऑल आउट होतोय आणि 5 विकेट अरुण वाढवणे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा सामना 33 धावसंख्येने जिंकला
तो गावटा स्पार्टन या संघाने कॉंग्रॅच्युलेशन.